हिंगोली वाशिम रोडवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना शिवसेनेच्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले होते। त्यानंतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या वतीने ताब्यात घेण्यात आले होतं। त्यानंतर आता पोलिसांकडून सुटका झाल्यानंतर वसीम देशमुख आहेत आपल्यासोबत। तुम्ही कृषी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, काय कारण होतं त्यावेळेस? मला अशी माहिती मिळाली की राज्याचे जे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे ते वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि वाशिमवरून ते हिंगोली मार्गे सरळ नांदेडला जात आहेत आणि हिंगोलीमध्ये कुठेही त्यांचा कार्यक्रम नाही, भेट नाही, शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी नाही। मग आम्हाला ती माहिती मिळताच मग आम्ही त्यांच्याकडे किंवा तुम्ही हिंगोलीवरून जातायत, कमीत कमी शेतकऱ्यांच्या काही भेटी घ्या, काही लोकांच्या व्यथा ऐका यासाठी म्हणून एक आणि हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा। फक्त दौरे नको, पाहणी दौरे नको, आता काहीतरी ठोस शेतकऱ्यांना मदत करा, हा एक आमचा विषय होता। म्हणून आम्ही तिथं त्यांना काळे झेंडे दाखवले। कृषी मंत्र्यांनी एक 2 मिनिटं थांबून शेतकऱ्यांना आम्हाला बोलण्याचा एक साधं त्यांनी एक औचित्य सुद्धा दाखवलं नाही। अरे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हिंगोली जिल्हा पूर्ण पाण्याखाली आहे, अक्षरशः शेतकरी रडतोय, काही शेतकरी आत्महत्या जर उद्या करतील तर यांचा कृषी मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही आणि तुम्ही किती दिवस पाहणी दौरे करणार, छोटासा विषय होता। म्हणून आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवले, पण कृषी मंत्र्यांनी पळ काढला, तिथून 1 मिनिटही थांबलं नाही। नंतर पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं, कारवाई करून नंतर आमची सुटका देखील केली। पण मला सांगायचं की कृषी मंत्र्यांनी उद्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा। उद्या त्यांचं जाऊन आम्ही स्वागत करतो, त्यांचा जंगी सत्कार ठेवतो आम्ही शेतकरी सेनेच्या शिवसेनेच्या वतीनं, कारण मुद्दा शेतकऱ्यांचा आहे, यासाठीचा हा तो विषय होता। तर माझी त्यांना विनंती आणि आव्हान राहील की तुम्हाला जर राज्याच्या शेतकऱ्यांचा आता अंत पाहू नका, कारण आता उद्रेक होतोय, ही सुरुवात आहे, उद्रेकाची ही सुरुवात आहे। त्यांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, तात्काळ त्यांनी कोणतेही पाहणी दौरे न करता त्यांनी शेतकऱ्यांसाठी इथे हिंगोली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ मदत जाहीर करावी। जर नाही दुष्काळ वगैरे जाहीर केला तर शिवसेनेची काय पुढची भूमिका असणार? कृषी मंत्र्याला आणि राज्यातील दुसऱ्या सगळ्या मंत्र्यांना आता त्यांना आम्ही रस्त्यावर काळे झेंडे दाखवले, त्यांना राज्यात आम्ही उद्या फिरू देणार नाही। पूर्ण राज्यात, पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि शेतकरी सेना त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखली जाते, त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही। तर हे आहेत वसीम देशमुख, शिवसेनेच्या शेतकरी सेनेचे ते नेते आहेत। जर कृषी मंत्र्यांनी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला, शेतकऱ्यांना मदत दिली, तर आम्ही ज्या पद्धतीने काळे झेंडे दाखवले त्याच पद्धतीने त्यांचा सत्कार करू। आणि जर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कृषी मंत्री, राज्य सरकार जर अपयशी ठरलं तर त्या अधिक तीव्रतेनं आंदोलन करू, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।